माझं गाव बदलत आहे. खडकी बुद्रुक. खडकी बुद्रुक आणि 40 गावची औद्योगिक वसाहत असे समीकरण आहे. MIDCचे गाव असे वेगळे पण खडकी बुद्रुकचे आहे. गावातून तितूर नदी वाहत जाते. गाव दरवाजा खडकी बुद्रुकचे भूषण असून लक्ष्मी आईच्या यात्रेत गावकरी सर्व मतभेद विसरून एकत्र येतात. आमच्या वार्डात 4 नंबर 5 नंबर वार्डात शादीखाना, गावचा विकास, त्याच्यानंतर पेवर ब्लॉकचे कामं, त्याच्यानंतर आमचं वार्ड क्रमांक 5 मधील ओपन प्लेस डेव्हलपचं कामं, रस्त्याचे कामं, पाण्याची आमच्या इथं फार गंभीर समस्या होती. ती मंगेश दादांनी आमच्या इथली समस्या, सर्वात महत्त्वाचं काम त्यांनी ते केलेलं, आमच्या इथं समस्या सोडवली पाण्याची. येत्या काही दिवसात सगळ्या लोकांना पाणी भेटेल. त्याच्यानंतर खडकीमधला विषय आलेला असा आहे की रस्त्याचे कामं, तलाठी कार्यालय, त्याच्यानंतर मंडल अधिकारी कार्यालय, त्याच्यानंतर हे सर्व कामं दादांनी आम्हाला दिलेले आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचे कामं झालेले आहे. खडकी गाव ग्रामपंचायत वतीचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही पूर्ण दादांच्या पाठीमागे आहे. आताच पण भविष्यात सुद्धा कायम पाठीशी राहून दादा सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहावं. 40 गाव नांदगाव रस्त्यालगत गाव असले आहे. येथील शेतकरी आपल्या प्रयोगशीलतेने आदर्श ठरले आहेत. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी खडकी बुद्रुक गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला असून येत्या काळात औद्योगिक वसाहतीत नवे उद्योग आणण्याचा संकल्प केला आहे. या गावाच्या विकासाच्या बाबतीत, तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत अनेक आमदार या ठिकाणी 3-3 वेळेस निवडून आले. अनेक आमदार खासदार या तालुक्याला निवडून दिले. पण या तालुक्याचा विकास जर कोणी केला असेल तर ते लोकनेते आमचे माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केलेला आहे. खडकीचे ग्रामस्थ आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा विकास दूत म्हणून सन्मान करतात. खडकी बुद्रुक तांबोळे खुर्द तांबोळे बुद्रुक निमखेडी रस्ता सुधारणा करण्यासाठी रुपये 2,10,00,000 निधी मंजूर केले असून काम पूर्ण झाले आहे. खडकी बुद्रुक येथे तलाठी कार्यालय बांधकामासाठी रुपये 30 लाख निधीतून काम पूर्ण झाले आहे. खडकी बुद्रुक स्मशानभूमी सुधारणा व बैठक व्यवस्था करण्यासाठी रुपये 15 लाख खर्चून काम पूर्ण झाले आहे. खडकी बुद्रुक येथे शादीखाना बांधकामासाठी रुपये 15 लाख खर्च करून काम पूर्ण करण्यात आले आहे. पाटखडकी भागात पेवर ब्लॉक व कंपाऊंड वॉल करण्यासाठी रुपये 8 लाख निधीतून काम पूर्ण झाले आहे. खडकी बुद्रुक शिवारातील 851 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळ अनुदान रुपये 97.52 लाख जमा करण्यात आले आहेत. पाटखडकी येथे नवीन वर्गखोली बांधकामासाठी रुपये 11.85 लाख निधीतून काम पूर्ण झाले आहे. खडकी बुद्रुक दलित वस्तीत सुयश लॉन्स जवळील रस्ता काँक्रिटीकरणासाठी रुपये 10 लाख खर्चून काम पूर्ण करण्यात आले आहे. खडकी बुद्रुक सबस्टेशन वॉर्ड क्रमांक 4 येथील कब्रस्थान सुशोभीकरणासाठी रुपये 3 लाख निधी उपलब्ध करून काम पूर्ण केले आहे. खडकी बुद्रुक सबस्टेशन वॉर्ड क्रमांक 5 येथे रस्ता काँक्रिटीकरणासाठी रुपये 3 लाख निधी उपलब्ध करून काम पूर्ण करण्यात आले आहे. खडकी बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटखडकी ते भिल्ल समाज स्मशानभूमी पोहोच रस्ता काँक्रिटीकरणासाठी रुपये 3 लाख निधीतून काम पूर्ण झाले आहे. खडकी बुद्रुक येथे स्मशानभूमीजवळ हायमास्ट बसवण्यासाठी 80,000 निधीतून काम पूर्ण झाले आहे. खडकी बुद्रुक येथील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी गिरणा धरणावरून 18 गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना 75 कोटी रुपये मंजूर असून हे काम प्रगतीपथावर आहे. या माध्यमातून खडकी बुद्रुक गावाची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे. पण आतापर्यंत बरेचसे आमदार येऊन गेले, दलित वस्तीसाठी कोणीच कुठलाच काहीच निधी दिला नाही. दादांचं खूप मोठं काम आहे. दादांचे एवढे काम आहे. 40 तालुक्यासाठी त्यांनी 2300 कोटीचा निधी आणला. ग्रामीण खेड्यामध्ये सुद्धा खूप निधी दिला आहे त्यांनी. आतापर्यंत मी सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो. बरेचशा गावी कामं झाले त्यांचे. दादांनी जो आपल्याला पाठिंबा दिला तसाच आपण दादांना पाठिंबा देऊ. येणाऱ्या निवडणुकीत दादांना आपण भरमतांनी निवडून देऊ. खडकी बुद्रुक ते तांबोळे चितेगाव रस्त्यामध्ये पुलांचे जोड रस्त्यासह बांधकामासाठी रुपये 99.97 लाख. खडकी बुद्रुक येथे वारकरी भवन बांधकामासाठी रुपये 50 लाख. खडकी बुद्रुक वारकरी भवन जवळ शाहू भवन बांधकामासाठी रुपये 30 लाख.
खडकी बुद्रुक येथे एकलव्य भवन बांधकामासाठी रुपये 40 लाख मंजूर केले असून काम प्रगतीपथावर आहे. खडकी बुद्रुक तांबोळे बुद्रुक ते निमखेडी रस्ता सुधारणा करण्यासाठी रुपये 1,73,00,000 निधी मंजूर आहे. खडकी बुद्रुक येथे गोपाळ समाज सामाजिक सभागृह बांधकामासाठी रुपये 20 लाख निधी मंजूर आहे. खडकी बुद्रुक 40 गाव येथे सिमेंट रस्ता किंवा पेवर ब्लॉक बसवण्यासाठी रुपये 15 लाख निधी मंजूर आहे. खडकी बुद्रुक मंजूर उपकेंद्र 10 MVA मंजूर असून काम भविष्यात होणार आहे. खडकी बुद्रुक ते निमखेडी रस्ता पुलाचे बांधकाम करण्यासाठी रुपये 4,06,00,000 निधी मंजूर आहे. खडकी बुद्रुक येथे उमेद अंतर्गत असणाऱ्या महिला प्रभाग संघासाठी कार्यालय बांधकामासाठी रुपये 20 लाख मंजूर असून लवकरच ही कामे मार्गी लावली जातील. मंगेश दादांनी आमच्या खडकी बुद्रुक गावासाठी कोट्यवधी रुपये असं निधी उपलब्ध करून दिला. एकलव्य भवन असेल 40 लाखाचं, तसंच वारकरी भवन, शाहू भवन, शादीखाना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह असे काही कामं आमच्या खडकी बुद्रुक गावासाठी जे कोणी 50 वर्षात नाही करू शकले असे आमचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून झाले. खरंच मी भाग्यवान समजतो स्वतःला की माझ्या कारकिर्दीत एवढे कामं आम्हाला मंगेशदादांनी उपलब्ध करून दिले. आमच्या आदिवासी समाजाकडे कुठलाही आमदार पूर्वी लक्ष देत नव्हतं. आता जो आमचा आमदार आहे, आमदार मंगेशदादा चव्हाण, हे सामाजिक पकडले तर ते असे स्वतःला असं म्हणतात की मी स्वतः भिल्ल समाजाचा आमदार आहे बुवा, की कधी त्यांनी जातपात बघितली नाही. आपल्या भिल्ल समाजासाठी अहोरात्र झटणारे एकमेव आमदार मंगेशदादा चव्हाण. आमदार मंगेशदादा चव्हाण यांची ही सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती आम्हाला आवडते, हे खडकी बुद्रुकचे ग्रामस्थ अभिमानाने सांगतात. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिर से. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.